हाय गाईज. तर फायनली मी आज चाललेलो आहे हैदराबादला. आणि हैदराबादला जाण्याचा एक इश्यू झालेला आहे आपला. कारण मी जी ट्रेन बुक केली होती ती मला काय अलोकेट झालेली नाही आहे आणि सीट्स अवेलेबल नाही आहे. आणि ऑन दी स्पॉट मला आता दुसरा ऑप्शन होता की फ्लाईट आणि अदरवाईज बस. तर फ्लाईटचं तिकीट हे महाग असल्यामुळं मी आपण बसचंच तिकीट बुक केलेलं आहे सध्या तरी. आणि येताना आपण फ्लाईटने येणार आहे. सो आता मी हैदराबादला बसनी फर्स्ट टाइम चाललो आहे. मला माहीत नाही कशा पद्धतीने जातात वगैरे. तो आपला हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे हैदराबादला जाण्यासाठीचा, तो पण बसने. पूर्ण 13-14 तासाचा हा प्रवास आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय होतंय ते फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स करणार आहे आणि हे तुम्हाला पण माझ्या ह्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. आणि आता आपली बऱ्यापैकी पॅकिंग चाललेली आहे. तुम्हाला पॅकिंग करताना सुद्धा दाखवतो. आणि इथून पुण्यापासून कसं जाणार आहे आणि तिथून परत हैदराबादला बस कुठून पकडणार आहे ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल. आणि तिथं गेल्यानंतर जे आपण पूर्णपणे आपण रूम बघितलेली नाही अजून, जस्ट ऑनलाईन आपण त्यांना फोन करून सांगितले आहे की रूम हवी आहे. आणि सो फायनली आपल्याला तिथं रूम पण भेटलेली आहे. बट कशी आहे कशी नाही, किती 3 शेअरिंग्समध्ये घेतोय. सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं दिसणार आहे या ब्लॉगमध्ये. तर नक्की हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहावा. आणि आपण कसं हैदराबादला जातो हे सगळं तुम्हाला या जर्नीमध्ये दिसून जाईल. सो थँक्यू सो मच गाईज. तर चला पहिलं आपण आपली बॅग पॅकिंग करायला घेऊ. तो पहिला आपण लॅपटॉप घेतला आणि त्याच्यानंतर आपली ही बॅग पॅकिंग करतोय. आपल्याला पूर्ण 1-2 महिन्यासाठीची पूर्ण कपडे ह्याच्यात भरायची होती. सो ती परफेक्ट बसली आणि आपली लॅपटॉपची बॅग, आपली नोटबुक्स वगैरे रेडी केल्या. त्याच्यानंतर आपण आपल्या ड्रेसला इस्त्री केली आणि ही जे नवीन कपडे आणली ती ऑफिससाठी ते पण आपण आपल्या बॅगमध्ये टाकून घेतली. त्याच्यानंतर मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं मला दाखवता नाही आलं बिकॉज पूर्णपणे लेट झाला होता. सो त्यामुळे मी लवकरात लवकर निघलो आणि इथं 8:15ला पोचलो. आणि आपली बस होती 8:30 वाजता. तर 8:30 वाजता बस होती. मग म्हटलं चला थोडंसं खाऊन घ्यावं. मग पाणीपुरी आपण खाल्ली तिथं आणि त्याच्यानंतर बसची वाट बघत होतो. तुम्ही बघू शकता खूप सारे लोक पण होते तिथं माझ्यासोबत की ज्यांची बस हैदराबादला होती. सो इथं हा स्टॉप होता जो स्टॉप आहे हडपसरचा. त्याच्यानंतर 10 मिनटातच आपली बस आली. तर ही बघू शकता ही आहे आपली बस. याच्यामध्ये डायरेक्टली साहित्य वगैरे ठेवलं आणि डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसलो. तर आपली ही होती सीट C6 नंबर, जे की AC स्लीपर होती. तर असं नाईट व्ह्यू होता. त्याच्यानंतर परत 1 तासाने आपली बस जेवायला उतरली. मग मी राईस वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर थोडीशी रेस्ट घेतली बसमध्येच. हे बघा बस आहे AC कंपार्टमेंट, जिथं मध्ये 2 लोक ह्या कंपार्टमेंटमध्ये राहू शकतात असं आहे ते पूर्णपणे. सो मी विंडो साईडच घेतली होती जेणेकरून मला एकदम कम्फर्टेबल फील होईल म्हणून मी विंडो साईडची सीट बुक केली होती. आणि ॲक्च्युली फर्स्ट टाईम प्रवास होता. मी प्रिवियस फक्त फ्लाईटनी आणि ट्रेननी गेलो हैदराबादला. तर हा बसचा माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तर तिथं बघू शकता तुम्ही बसमध्ये चार्जिंग पॉईंट पण आहे, AC होता आणि त्यांनी पाणी वगैरे दिलं होतं प्यायला. नेक्स्ट स्टॉप इज JNTU. तर हे अशा पद्धतीने कंपार्टमेंट असतात बसमध्ये. सो तुम्ही बघू शकता. तर फायनली माझं डेस्टिनेशन आलं होतं. तर मी माझ्या बसमधून उतरलो आणि इथंच माझी फ्रेंड पण आली होती. मग आम्ही दोघं इथूनच सोबत गेलो. तर हे बघा आहे माझं स्टॉप अमीरपेठ, जिथून मी मेट्रो स्टेशनवर गेलो. मेट्रो स्टेशन बघितल्यानंतर आतमध्ये मेट्रोमध्ये बसलो. तर हे बघा मेट्रोमधून व्ह्यू असा दिसतो. तर बऱ्यापैकी हे 2 तासाचं अंतर होतं. तिथून आम्ही लगेच मेट्रो स्टेशनवरून खाली उतरलो आणि हॉस्टेलला जाण्यासाठी ॲटो बुक केली आणि मग ॲटोमध्ये बसून आम्ही आमच्या डेस्टिनेशनमध्ये पोचलो. तर फायनली मी माझ्या रूममध्ये पोचलो. तर ही आहे माझी रूम आणि इथं आहे 3 शेअरिंग. सो इथं आम्ही बसलो. तरी आहे माझा बेड आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रूम आहे जिथं की मी राहत आहे. आणि इथं एक दुसरा मुलगा आहे जो की दुसऱ्या स्टेटमधून आहे. तर हे आहे आपलं कब्बड आणि बऱ्यापैकी खूप छान असा व्ह्यू आहे आणि 4th फ्लोअरला होता. हे आहे वॉशरूम आणि आउटसाईडला फ्रीज वगैरे पण आहे PGला. आणि हा आहे PGचा आउटसाईडचा व्ह्यू. सो इथून आपण रोज आता ऑफिसला जाणार आहे आणि ऑफिसचा एरिया कसा आहे, आम्ही तिथं कसं काम करतो हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल. नमस्कार दोस्तो. तर आज आपण फायनली हैदराबादला आलेलो आहे आणि ही आपली आहे रूम. जशी मी तुम्हाला दाखवली आहे आपली फायनली हैदराबादची रूम. आणि आपण इथे राहणार आहे काही दिवस आणि कशा पद्धतीने आपण ऑफिस जातो आहे, व्हिडिओ कसं मॅनेज करतो हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल. आणि तुम्हाला माझा जर्नीचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि आपण खूप काही नवीन नवीन गोष्टी हैदराबादमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे ते तुम्हाला लवकरच दिसून येणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग माय ब्लॉग आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.
तर हे बघा आहे आमचं ऑफिस. जस्ट तुम्ही फोन रोटेट करा तुम्हाला दिसेल. हे आहे इथं माझं ऑफिस. हा बघा ऑफिसचा व्ह्यू आहे आणि इथून आमची एंट्री आहे. सो कसं दिसते ऑफिस नक्की सांगा. आणि ह्या ऑफिसमध्ये आतमध्ये कसं आहे, आउटसाईडचा एरिया कसा आहे, कॅफेट एरिया कसा आहे, हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसून जाईल. आणि आम्ही जेवण केल्यानंतर कसं फिरायला जातो, कसं चालायला जातो, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल. आणि मी कोणत्या ऑफिसमध्ये आहे आणि मी काय काम करतो हे सगळे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसणार आहे. माझी सॅलरी किती आहे, मी हैदराबादला किती दिवस राहणार आहे, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच दिसून जाईल. तर तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला आणि महाराष्ट्र टू हैदराबादची जर्नी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, जे पण ऑफिसमधलं इंटेरियर दाखवणार आहे तुम्हाला आणि आउटसाईडचं एरिया. सो प्लीज माझ्या ह्या ब्लॉगला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गाईज.